नमस्कार मित्रांनो, आज आपण चौथे प्रकरण अर्थनियोजन यातील सराव संच 4.4 पाहणार आहोत. त्यातील पहिला प्रश्न आहे, एका शेअरचा बाजारभाव 200 रुपये आहे. तो खरेदी करताना 0.3 दलाली दिली, तर त्या शेअरची खरेदी किंमत किती? शेअरचा बाजारभाव काय आहे? बाजारभाव बरोबर रुपये 200 आणि खरेदी करताना दलाली 0.3% दिलेली आहे. तर त्या शेअरची खरेदी किंमत काढायची. शेअरची खरेदी किंमत कशी काढतात? बाजारभाव अधिक दलाली. आता दलाली इथे टक्क्यामध्ये दिलेली आहे, आपल्याला रुपयांमध्ये काढायचे आहे. दलाली बरोबर दलाली कशावरती असते? बाजारभावाच्या आणि 0.3% आहे म्हणून 0.3%. बाजारभाव किती आहे? 200 रुपये. 200 रुपयाचे 0.3% म्हणून 0.3 छेद 100. शून्याला शून्य गेला, शून्याला शून्य गेला. 0.3 गुणिले 2 0.6 रुपये. म्हणून शेअरची खरेदी किंमत काय येईल? खरेदी किंमत बाजारभाव अधिक दलाली. बाजारभाव अधिक दलाली. बाजारभाव दिलेला आहे 200 रुपये, अधिक दलाली किती आली? 0.6. म्हणून एकूण खरेदी किंमत काय झाली? 200.6 म्हणजेच 60. म्हणून उत्तर काय आले? त्या शेअरची खरेदी किंमत रुपये 200.60 आहे. दुसरा प्रश्न आहे, एका शेअरचा बाजारभाव 1000 रुपये असताना तो शेअर विकला व त्यावर 0.1% दलाली दिली, तर विक्रीनंतर मिळणारी रक्कम किती? आता येथे पहिल्या उदाहरणामध्ये खरेदीचा व्यवहार होता आणि आता विक्रीचा व्यवहार आहे. तर येथे बाजारभाव 1000 रुपये आणि दलाली 0.1%. तर शेअर खरेदी करताना शेअरची खरेदी किंमत बरोबर बाजारभाव अधिक दलाली आणि शेअर विक्री करताना शेअरची किंमत बरोबर बाजारभाव वजा दलाली. कारण शेअर विक्री करताना दलाली बाजारभावातून वजा करून आपल्याला विक्रीची किंमत मिळते आणि खरेदी करताना बाजारभावामध्ये दलाली मिळवायची, मग आपल्याला त्या शेअरची किंमत मिळते. दलाली टक्क्यामध्ये दिलेली आहे म्हणून रुपयामध्ये काढू. दलाली बरोबर बाजारभावाच्या 0.1% बरोबर बाजारभाव काय आहे? 1000 रुपये. त्याचे 0.1% म्हणजे 0.1/100. 2 शून्य गेले, 2 शून्य गेले. 0.1 गुणिले 10 उत्तर आले रुपये 1. म्हणून शेअरची
विक्री किंमत काय होईल? बाजारभावामधून दलाली वजा करायची. बाजारभाव वजा दलाली म्हणजेच 1000 वजा 1 रुपये बरोबर 999 रुपये. म्हणून त्या शेअरची विक्री किंमत रुपये 999 आहे. तिसरा प्रश्न आहे, खालील शेअर खरेदी विक्रीच्या विवरणपत्रातील रिकाम्या जागा भरा. बी म्हणजे विकत घेतले, बी म्हणजे बाय विकत घेतले आणि एस म्हणजे सेल विकले. तर येथे खरेदी विक्रीचे विवरणपत्र दिलेले आहे. त्याच्यामध्ये पहिला कॉलम आहे शेअर्सची संख्या, दुसरा कॉलम शेअर्सचा बाजारभाव, पुढे शेअर्सची किंमत, पुढे दलालीचा दर 0.2%, दलालीवरील CGST 9%, दलालीवर SGST 9% आणि शेअर्सची एकूण किंमत. तर पहिला व्यवहार आहे बाय म्हणजे विकत घेण्याचा आणि दुसरा व्यवहार आहे सेल म्हणजे विकण्याचा, खरेदी करण्याचा आणि विकण्याचा. तर पहिल्या शेअर्सची संख्या दिलेली आहे 100 आणि विकण्यासाठी शेअरची संख्या आहे 75. म्हणजे 100 शेअर खरेदी केले आणि 75 शेअर विकले. शेअरचा बाजारभाव 100 खरेदी करताना बाजारभाव 45 रुपये आणि विकताना बाजारभाव 200 रुपये. तर आपण ह्या पुढच्या रिकाम्या जागा हा प्रश्न सोडून भरूया. अगोदर शेअर खरेदीचा व्यवहार पाहूया. शेअर्सच्या खरेदीबाबत आता येथे खरेदीच्या वेळेस शेअर्सची संख्या किती दिलेली आहे आपल्याला? शेअर्सची संख्या बरोबर 100 आणि एका शेअरचा बाजारभाव दिलेला आहे, तो आहे 45 रुपये. आपल्याला शेअर्सची किंमत काढायची आहे, दलालीचा दर काढायचा आहे, दलालीवरील CGST SGST काढायचा आहे आणि शेअरची एकूण किंमत काढायची आहे. सुरुवातीला शेअर्सची किंमत काढूया. येथे शेअरची संख्या 100 दिलेली आहे आणि एका शेअरचा बाजारभाव 45 रुपये दिलेला आहे. त्यामुळे 100 शेअर्सची किंमत काय होईल? बरोबर बाजारभाव गुणिले शेअर्सची संख्या. हे आपले शेअरची किंमत काढण्याचे सूत्र आहे. बाजारभाव गुणिले शेअर्सची संख्या. आता इथे बाजारभाव काय आहे? 45 रुपये आणि शेअरची संख्या किती आहे? 100. म्हणून 45 गुणिले 100 4500 रुपये. 4500. शंभर शेअर्सची किंमत काय आली? 4500 रुपये. आता आपल्याला दलालीचा दर काढायचा आहे. दलालीचा दर तो दिलेला आहे
0.2%, म्हणजेच टक्क्यामध्ये दिलेला आहे तो आपल्याला रुपयांमध्ये काढायचा आहे. म्हणून काय होईल, शेअर्सवरील दलाली बरोबर शेअर्सच्या किमतीच्या 0.2%, म्हणजे शेअर्सची एकूण किंमत जी आहे त्याचे 0.2%, म्हणजे काय होईल, 4500 गुणिले 0.2/100, 0000 गेला, 45 गुणिले 0.2 यांचा गुणाकार येईल ₹9. म्हणजे आपला दलालीचा दर काय आला, दलालीचा दर बरोबर ₹9. आता सी, दलालीवरील CGST. आता दलालीवरील CGST बरोबर दलालीच्या 9%. आपली दलाली काय आलेली आहे, ₹9, म्हणजे ₹9 9% काढायचे आहे, म्हणून 9 गुणिले 9/100, म्हणजेच 81/100, म्हणजे उत्तर येईल ₹0.81. ही झाला CGST. आता आपल्याला HGST पण काढायचा आहे. चौथ्या कॉलममध्ये HGST काढायचा आहे, परंतु आपल्याला माहिती आहे की SGST बरोबर CGST, म्हणून आपला CGST काय आला आहे, ₹0.81, म्हणून HGST पण ₹0.81 येईल. आता येथे शेवटच्या कॉलममध्ये शेअर्सची एकूण किंमत काढायची आहे, म्हणून शेअर्सची एकूण किंमत खरेदीच्या वेळी शेअर्सची एकूण किंमत कशी काढायची, शेअर्सची किंमत अधिक दलाली अधिक CGST अधिक HGST मिळून शेअर्सची एकूण किंमत निघणार. शेअर्सची किंमत अधिक दलाली अधिक CGST अधिक SGST बरोबर शेअर्सची किंमत काय आली, 4500 अधिक दलाली ₹9 अधिक CGST 0.81 अधिक HGST 0.81 बरोबर ह्याची बेरीज काय होईल, 4510.62 हे झाले सगळ्यात शेवटच्या कॉलमचे उत्तर. आता ह्या शेअरच्या खरेदीबाबत पाहिले. आता शेअर्सच्या विक्रीबाबत, म्हणजे सेल, शेअरच्या सेलबाबत पाहूया. तर इथे काय केलेले आहे, शेअर्सची संख्या किती दिली आहे आपल्याला, दुसऱ्या रो मध्ये 75 आणि एका शेअरचा बाजारभाव दिलेला आहे ₹200. आता इथे शेअर्सची किंमत काढूया. सगळ्या शेअर्सची किंमत, सगळे शेअर किती आहेत, 75, म्हणजे 75 शेअर्सची किंमत.
शेअर्सची किंमत काढण्याचे सूत्र काय आहे? बाजारभाव गुणिले शेअर्सची संख्या. बाजारभाव आहे 200 रुपये गुणिले शेअरची संख्या 75. यांचा गुणाकार येईल रुपये 75 गुणिले 150 म्हणून 150 आणि 15,000 रुपये 15,000. आता शेअरची किंमत आली 15,000. पुढच्या कॉलममध्ये दलालीचा दर म्हणून शेअर्सवरील दलाली बरोबर बाजारभावाच्या 0.2% बरोबर. बाजारभाव काय आहे? 15,000. 15,000चे 0.2% म्हणून 0.2/100 बरोबर. 2 शून्य गेले 2 शून्य गेले. 15 दुनी 30 आणि 0 पॉईंट म्हणून रुपये 30. म्हणजे शेअरवरील दलाली काय आली? 30 रुपये. आता पुढच्या कॉलममध्ये दलालीवरील CGST. दलालीवरील CGST दलालीच्या 9% बरोबर. दलाली किती आली? रुपये 30. 30चे 9%. शून्य गेला 0 गेला. 9 त्रिक 27/10 बरोबर 2.7 किंवा 70 रुपये. म्हणून CGST आपल्याला माहिती आहे की परंतु CGST बरोबर SGST म्हणून SGST पण काय येईल? रुपये 2.70. आता येथे शेअर्सची एकूण किंमत किंवा विक्री किंमत बरोबर शेअर्सची एकूण किंमत वजा विक्रीच्या वेळी दलाली आणि कर यांची बेरीज शेअर्सच्या एकूण किमतीतून वजा करायची. म्हणजेच दलाली अधिक CGST अधिक SGST बरोबर. शेअरची किंमत काय आहे आपली? 15,000 वजा दलाली 30 रुपये अधिक 2.70 CGST अधिक 2.70 SGST. तर एकूण किंमत 15,000 मधून 30 अधिक 2.70 अधिक 2.70 वजा केल्यावरती 15,000 वजा 35.40. याचे उत्तर काय येईल? रुपये 14,964.60. आपण या मिळालेल्या किमती तक्त्यामध्ये लिहूया. आता पहिला व्यवहार शेअरची संख्या 100 बाय शेअरचा बाजारभाव 45 रुपये. शेअरची किंमत काय आली? 4,500 रुपये. दलालीचा दर 0.0%नी दलाली किती आली? रुपये 9. दलालीवरील CGST दलालीवरील CGST दलालीच्या 9% म्हणून 9 रुपयाचे 9% 0.81 आणि CGST बरोबर 0.81 रुपये
₹9 म्हणून SGST पण 0.81 आणि शेअरची एकूण किंमत, शेअर्सची खरेदी किंमत, इथे खरेदी किंमत करूया. खरेदी किंमत काय होईल? शेअरची एकूण किंमत, शेअरची किंमत अधिक दलाली अधिक CGST अधिक SGST यांची टोटल काय आली? 4,510.62 4,510.62 रुपये. आता दुसऱ्या व्यवहारामध्ये म्हणजे सेल विक्रीच्या व्यवहारामध्ये शेअरची संख्या 75, शेअरचा बाजारभाव 200 रुपये. शेअरची किंमत काय आली? बाजारभाव गुणिले शेअरची संख्या, त्यांचा गुणाकार आला 15,000 रुपये. 15,000. दलालीचा दर काय आला? ₹30. दलालीवरील CGST काय आला? ₹2.70 आणि CGST 2.70 म्हणून SGST पण 2.70 आणि विक्रीचा व्यवहार आहे म्हणून शेअरच्या किमतीमधून दलालीचा दर अधिक CGST अधिक SGST यांची बेरीज वजा करायची. तर आपले उत्तर काय आले? 14,000 रुपये. 14,964.60 रुपये हे झाले या प्रश्नाचे उत्तर. चौथा प्रश्न आहे, श्रीमती देसाई यांनी 100 रुपये दर्शनी किमतीचे शेअर्स बाजारभाव 50 रुपये असताना विकले तेव्हा त्यांना 4,988.20 रुपये मिळाले. दलालीचा दर 0.2% व दलालीवरील GSTचा दर 18% आहे. तर त्यांनी किती शेअर्स विकले ते काढा. आता येथे आपल्याला शेअरची दर्शनी किंमत दिलेली आहे, एका शेअरचा बाजारभाव दिलेला आहे आणि एकूण विक्री किंमत दिलेली आहे शेअरची. दलालीचा दर दिलेला आहे, दलालीवरील CGSTचा दर दिलेला आहे आणि आपल्याला एकूण शेअर किती विकले त्याची संख्या काढायची आहे. तर आपण काय काय दिले आहे ते लिहून घेऊया. सुरुवातीला शेअरची दर्शनी किंमत, दर्शनी किंमत बरोबर ₹100. एका शेअरचा बाजारभाव बरोबर ₹50 आणि शेअर्सची विक्री किंमत, सगळ्या शेअर्सची विक्री किंमत 4,988.20. किती शेअर विकले ते दिले का नाही ते आपल्याला काढायचं आहे आणि सगळ्या शेअर्सची विक्री किंमत दिलेली आहे 4,988.20. दलालीचा दर 0.2%, GSTचा दर 18%. दलालीचा दर दिलेला आहे आणि बाजारभाव दिलेला आहे. त्यावरून आपल्याला या उदाहरणामध्ये आपल्याला शेअर्सची संख्या काढायची आहे. आता शेअर्सची संख्या कशी काढायची? शेअर्सची संख्या, समजा आपण एक उदाहरण घेऊया. एका दुकानदाराने 100 रुपयांच्या पेन्सिली विकल्या आणि एका पेन्सिलीचे किंमत 10 रुपये आहे असे मानू. तर पेन्सिलीची संख्या त्याने किती पेन्सिली विकल्या? आपण शेअरची संख्या काढण्यासाठी एक उदाहरण घेऊया. समजा एका दुकानदाराने 100 रुपयाच्या पेन्सिली विकल्या
म्हणजे विक्री किंमत बरोबर 100 रुपये. आणि एका पेन्सिलीची किंमत 10 रुपये आहे असे मानू. तर त्यांनी एकूण किती पेन्सिली विकल्या? तर पेन्सिलची संख्या बरोबर विक्री किंमत छेद एका पेन्सिलीची किंमत. म्हणजेच पूर्ण विक्री किमतीला एका पेन्सिलीच्या किंमतीने भाग दिल्यावरती आपल्याला किती पेन्सिल विकल्या त्याची संख्या मिळेल. विक्री किंमत काय आहे? 100 रुपये छेद एका पेन्सिलीची किंमत 10 रुपये बरोबर उत्तर आले 10. म्हणजे पेन्सिलची संख्या काय आली? पेन्सिलची संख्या बरोबर 10 म्हणजे 10 पेन्सिली. तसेच आपल्याला येथे शेअरची संख्या काढायची आहे. मग शेअर्सची संख्या काढण्यासाठी शेअरची संख्या बरोबर एकूण विक्री किंमत छेद एका शेअरची किंमत काढावी लागेल. आता आपल्याला एका शेअरची किंमत कशी निघेल? एका शेअरचा आपल्याला बाजारभाव दिलेला आहे तो आहे 50 रुपये आणि आपल्याला इथे विक्रीचा व्यवहार आहे म्हणून विक्रीच्या व्यवहारासाठी बाजारभावातून दलाली अधिक GST वजा करावा लागेल. आता आपल्याला दलाली आणि GSTचा दर दिलेला आहे. त्याचे रुपयामध्ये दिलेले आहे का? नाही. ते रुपयामध्ये अगोदर आपल्याला काढावा लागेल. तर दलालीचा दर 0.2% आहे आणि बाजारभाव ₹50 आहे. दलालीचा दर हा बाजारभावावरती असतो. मग दलाली आपली काय निघेल? दलाली बरोबर बाजारभावाच्या 0.2% बरोबर. बाजारभाव काय आहे? 50 गुणिले 0.2. 50चे 0.2% काय? छेद 100. टक्के काढायचे आहेत म्हणून छेद 100. शून्याला शून्य गेला याचं 0.1 उत्तर येईल छेद 100 बरोबर 0.0. याचे उत्तर 1 येईल आणि छेद 10 म्हणजे 0.1 हे आले रुपयामध्ये. आता दलाली रुपयामध्ये मिळाली. आपल्याला GST रुपयामध्ये मिळेल कारण GST हा दलालीवरती असतो. म्हणजेच GST बरोबर दलालीच्या टक्के दर काय दिलेला आहे GSTचा? 18%. 18% दलाली किती आली आपली? 0.1. 0.1चे 18% काढायचे आहे मग 0.1 गुणिले 18 छेद 100. आता यांचा गुणाकार येईल 18 गुणिले 0.1 म्हणजेच 1.8. 18ने 1ला गुणल्यावरती उत्तर येईल 18 आणि 0.1ने दशांश चिन्ह म्हणून 1.8 आणि छेद 100. यांचा भागाकार काय येईल? रुपये 0.018. याचे दशांश चिन्ह काढायचं आणि 18 येईल. 18 आहे असं घ्यायचे आणि ह्याचे एक दशांश चिन्ह आणि हे 2 शून्यनी शिफ्ट करायचं दशांश चिन्ह. हे 1 घर हे 1 आणि 2 म्हणजे 1 2 3. 1 अधिक 2 3. 3 घराने दशांश चिन्ह शिफ्ट करायचं डावीकडे म्हणजे 0.018 हे झाले GST. आता आपल्याला एका शेअरची विक्री किंमत भेटेल. विक्री किंमत कशी काढायची? बाजारभाव
वजा दलाली अधिक GST. बाजारभाव काय आहे एका शेअरचा? 50 रुपये वजा दलाली किती आली आपली कंसामध्ये दलाली आली 0.1 अधिक GST 0.018 म्हणजेच 50 वजा यांची बेरीज येईल 0.118 बरोबर 50 मधून 0.118 वजा केल्यावरती उत्तर येईल रुपये 49.882. ही झाली एका शेअरची विक्री किंमत. म्हणून शेअर्सची संख्या बरोबर सर्व शेअर्सची विक्री किंमत छेद एका शेअरची विक्री किंमत. सर्व शेअर्सची विक्री किंमत आपल्याला उदाहरणामध्ये दिलेली आहे. ती आहे 4,988.20 छेद एका शेअरची विक्री किंमत आपली किती आली आहे 49.882. आता अशा प्रकारचा भागाकार करताना काय करायचं? येथे दशांश चिन्हाच्या उजवीकडे 2 घरे आहेत, पण दशांश चिन्हाच्या उजवीकडे शून्याची किंमत असते का? नसते. एकक स्थानच्या शून्याची किंमत काही नसते. म्हणजे हे काय आहे 4,988.2 छेद 49.882. आता येथे दशांश चिन्हाच्या उजवीकडे 1 घर आहे आणि इथे दशांश चिन्हाच्या उजवीकडे 3 घरे आहेत. म्हणजेच आपण दशांश चिन्ह काढून टाकूया. दशांश चिन्ह जर काढलं तर काय होईल 4,988 येथे दशांश चिन्ह काढलं आणि इथे आता येथे 1 घर आहे, इथे 3 घरे आहेत. म्हणजेच हे 1 घर याला 1 घराला कॅन्सल होईल. आणि छेदाची जर 2 घरे कमी करायची असतील तर अंशाची 2 घरे वाढवायचे. म्हणजेच 2 शून्य एक्स्ट्रा द्यायचे. म्हणजेच आपले उत्तर काय येईल 49,88,200 छेद 49,882 बरोबर 49,882 ला 49,882 गेले आणि 2 शून्य म्हणजेच उत्तर आले 100. म्हणजे शेअरची संख्या काय आली बरोबर 100. म्हणजे श्रीमती देसाई यांनी 100 शेअर्स विकले. 5वा प्रश्न आहे मिस्टर डिसोजा यांनी 500 रुपये दर्शनी किंमतीचे 200 शेअर्स 100 रुपये अधिमूल्यावर खरेदी केले. त्यावर कंपनीने 50% लाभांश दिला. लाभांश मिळाल्यावर त्यातील 100 शेअर्स 10 रुपये अवमूल्याने विकले व उरलेले शेअर्स 75 रुपये अधिमूल्याने विकले. प्रत्येक व्यवहारात 20 रुपये दलाली दिली. तर त्यांना या व्यवहारात नफा झाला का तोटा आणि किती रुपये? या उदाहरणामध्ये जे मिस्टर डिसोजा आहेत यांनी 50 रुपये दर्शनी किमतीचे 200 शेअर 100 रुपये अधिमूल्य देऊन खरेदी केले. म्हणजे हा झाला एक व्यवहार. त्यावर कंपनीने 50% लाभांश दिला आणि लाभांश मिळाल्यानंतर त्यातील 100 शेअर 10 रुपये अवमूल्याने विकले. म्हणजे
सुरुवातीला खरेदीचा व्यवहार झाला, नंतर एक व्यवहार विक्रीचा झाला 100 शेअर्सचा, व उरलेले शेअर 75 रुपये अधिमूल्याने विकले. आणि परत आणखी एक दुसरा विक्रीचा व्यवहार झाला, म्हणजे उरलेले 100 शेअर 75 रुपये अधिमूल्याने विकले. आता इथे एकूण 3 व्यवहार झाले. प्रत्येक व्यवहारात 20 रुपये दलाली दिली. तर त्यांना या व्यवहारात नफा झाला का तोटा ते काढायचे आहे. तर उत्तर पाहूया. मिस्टर डिसोजा यांच्या सुरुवातीच्या व्यवहारामध्ये म्हणजे शेअर्स खरेदी खरेदीबाबतच्या व्यवहारात येथे दर्शनी किंमत काय दिलेली आहे? ₹50. आणि शेअरची संख्या किती आहे? त्यांनी एकूण 200 शेअर खरेदी केले, म्हणजे शेअरची संख्या 200. आणि त्यांना शेअर्सच्या खरेदीबाबत येथे दर्शनी किंमत ₹50, शेअर्सची संख्या 200 रुपये दिलेली आहे आणि अधिमूल्य ₹100 दिलेले आहे. आता यावरून एका शेअरचा बाजारभाव निघेल. एका शेअरचा बाजारभाव बरोबर दर्शनी किंमत अधिक अधिमूल्य. येथे अधिमूल्य आहे म्हणून दर्शनी किंमतीमध्ये जे अधिमूल्य आहे त्याची बेरीज केली, आणि जर अवमूल्य असेल तर दर्शनी किंमतीमधून अवमूल्य वजा करायचे, म्हणजेच आपल्याला शेअरचा बाजारभाव निघतो. तर बाजारभाव बरोबर दर्शनी किंमत दिलेली आहे 50 रुपये अधिक अधिमूल्य 100 रुपये बरोबर ₹150. म्हणून 200 शेअरचा बाजारभाव बरोबर 200 गुणिले 150 बरोबर ₹30,000. आता हा 200 शेअरचा बाजारभाव झाला. आता श्री डिसोजा यांनी गुंतवलेली रक्कम, आता गुंतवलेली रक्कम काढायची आहे आपल्याला. गुंतवलेली रक्कम काय येईल? 200 शेअर्सचा बाजारभाव अधिक दलाली बरोबर 200 शेअरचा बाजारभाव काय निघाला? 30,000 रुपये अधिक दलाली काय आहे? प्रश्नामध्ये दिलेले आहे की प्रत्येक व्यवहारात 20 रुपये दलाली दिली, म्हणून अधिक 20 रुपये बरोबर उत्तर येईल 30,000 20 रुपये. ही झाली श्री डिसोजा यांची एकूण गुंतवणूक. बरोबर 30,000 रुपये 30,020. आता आपल्याला डिसोजा यांना कंपनीने 50% लाभांश दिलेला आहे. आता लाभांश बरोबर लाभांशाचा दर 50%, दर्शनी किंमत बरोबर ₹50. लाभांशाचा दर दिलेला आहे आणि दर्शनी किंमत दिलेली आहे. त्यावर आपल्याला लाभांशाचे प्रति शेअरचा एका शेअरचा लाभांश काढायला येईल. प्रति शेअर लाभांश रुपयांमध्ये, हा टक्क्यामध्ये दिलेला आहे, आपल्याला रुपयामध्ये काढायचा आहे. म्हणून लाभांश बरोबर दर्शनी किंमतीच्या 50%. दर्शनी किंमत आहे 50 रुपये. 50 रुपयाचे 50%, 50/100. शून्य गेला बरोबर ₹25. म्हणजे प्रति शेअरचा लाभांश काय झाला? 25 रुपये. आता त्यांनी 200 शेअर खरेदी केले आहेत, म्हणून 200 शेअरवरील लाभांश काय होईल? 200 शेअर्सवरील लाभांश बरोबर 200
गुणिले 25, 25 दुने 50, म्हणजे उत्तर आले 5,000 रुपये. म्हणजे त्यांना 30,020 रुपयाच्या गुंतवणुकीवरती त्यांना 5,000 रुपये लाभांश मिळाला. म्हणजे हा त्यांचा नफा झाला 5,000 रुपये. आणि त्यांची गुंतवणूक किती झाली? 30,020 रुपये. म्हणजे हा त्यांचा खर्च झाला 30,020 आणि त्याच्यावरती त्यांना 5,000 रुपये नफा मिळाला. आता त्यांनी पुढे 2 व्यवहार केलेले आहेत. दोन्हीही विक्रीचे व्यवहार झालेले आहेत. पहिल्या विक्रीच्या व्यवहारामध्ये सुरुवातीला शेअर्सच्या विक्रीबाबत शेअर्सच्या विक्रीबाबत आता मिस्टर डिसोजांनी विक्रीचे 2 व्यवहार केलेले आहेत. त्यातला पहिला व्यवहार 100 शेअर ₹10 अवमूल्याने विकले. म्हणून एका शेअरची विक्री किंमत काय होईल? विक्रीची किंमत काढायची आहे 100 शेअरची आणि ₹10 अवमूल्य झालेले आहे. अवमूल्य आहे म्हणून दर्शनी किंमत वजा अवमूल्य. दर्शनी किंमत आहे ₹50 आणि अवमूल्य ₹10, बरोबर उत्तर येईल ₹40. आता एका शेअरची विक्रीची किंमत आली ₹40. असे 100 शेअर विकले आहेत. म्हणून 100 शेअर्सची विक्री किंमत काय होईल? 100 गुणिले 40 बरोबर 4,000 रुपये. आणि डिसोजा यांना 100 शेअर्स विकून मिळालेली रक्कम किती होईल? ही झाली एकूण 100 शेअरची विक्री किंमत. आणि प्रत्येक व्यवहारासाठी आपल्याला ₹20 दलाली द्यायची आहे. म्हणून 100 शेअरची विक्री किंमत 100 गुणिले 40 बरोबर 4,000 रुपये. म्हणून 100 शेअर्स विकून त्यांना किती रक्कम मिळेल? तर 100 शेअरची विक्री किंमत वजा दलाली, म्हणजे विक्री किंमत वजा दलाली. विक्री किंमत 4,000 रुपये वजा दलाली किती आहे? ₹20. म्हणून रक्कम किती होईल? ₹3,980. हे झाले पहिल्या विक्रीच्या व्यवहारासाठी. आता दुसऱ्या व्यवहारासाठी. दुसऱ्या व्यवहारामध्ये ₹75 अधिमूल्याने विकले. ते दुसऱ्या व्यवहारामध्ये उरलेले शेअर, म्हणजे एकूण 200 शेअर घेतले होते, त्यातले 100 विकले. उरलेले किती शेअर राहिले मग? 100 शेअर. आणि ते 100 शेअर ₹75 अधिमूल्याने विकले आहेत. म्हणून उरलेले 100 शेअर्स अधिमूल्याने विकले. किती? ₹75 अधिमूल्याने विकले.
म्हणून एका शेअरची किंमत काय होईल? विक्रीची किंमत. पहिल्या उदाहरणामध्ये पहिल्या विक्रीच्या व्यवहारामध्ये 10 रुपये अवमूल्य होते, म्हणून दर्शनी किंमत वजा अवमूल्य केले. आता अधिमूल्य आहे, म्हणून दर्शनी किंमत अधिक अधिमूल्य बरोबर दर्शनी किंमत 50 रुपये अधिक अधिमूल्य 75 रुपये. यांची बेरीज काय होईल? रुपये 125. म्हणजेच एका शेअरची विक्री किंमत रुपये 125 आली. म्हणून सगळ्या शेअरची किती विक्री किंमत येईल? सगळे शेअर उरलेले किती आहेत? 100. 100 शेअर्सची विक्री किंमत बरोबर 100 गुणिले एका शेअरची विक्री किंमत 125. म्हणजेच याचा गुणाकार येईल 12,500 रुपये. म्हणून 100 शेअर्सच्या विक्रीद्वारे श्री डिसोझा यांना मिळालेली रक्कम काय होईल? रक्कम बरोबर विक्री किंमत वजा दलाली. बरोबर विक्री किंमत काय आली? 12,500 वजा दलाली 20 रुपये बरोबर रुपये 12,480. एवढे रुपये त्यांना मिळाले. आता आपल्याला श्री डिसोझा यांना नफा झाला की तोटा झाला हे काढायचे आहे. तर नफा तोटा कशावरून ठरतो? एकूण गुंतवणूक आणि मिळालेले उत्पन्न. जर एकूण केलेली गुंतवणूक म्हणजेच एकूण केलेला त्यांनी खर्च जो आहे तो हा मिळालेल्या उत्पन्नापेक्षा मोठा असेल तर तिथे त्यांना तोटा होणार. आणि जर एकूण केलेली गुंतवणूक ही मिळालेल्या उत्पन्नापेक्षा कमी असेल तर तिथे त्यांना नफा होणार. म्हणजे आपल्याला त्यांचे एकूण उत्पन्न काढायचे आहे. आपण गुंतवणूक काढलेली आहे, एकूण उत्पन्न काढू. श्री डिसोझा यांचे एकूण उत्पन्न बरोबर त्यांना 5,000 रुपये लाभांश मिळालेला आहे अधिक पहिल्या विक्रीच्या व्यवहारामध्ये त्यांना किती पैसे मिळाले? 3,980 रुपये. आणि दुसऱ्या विक्रीच्या व्यवहारामध्ये त्यांना 12,480 रुपये मिळाले. यांची बेरीज काय होईल? 21,460 रुपये. हे झाले एकूण उत्पन्न. आणि श्री डिसोझा यांची एकूण गुंतवणूक किती होती?
30,020 रुपये होते। आता येथे एकूण गुंतवणूक एकूण उत्पन्न 21,460 आहे आणि एकूण गुंतवणूक 30,020 रुपये आहे। तर येथे श्री डिसोजा यांची एकूण गुंतवणूक ही त्यांच्या उत्पन्नापेक्षा मोठी आहे, म्हणून जर गुंतवणूक ही उत्पन्नापेक्षा मोठी असेल तर म्हणून श्री डिसोजा यांचा तोटा झाला, म्हणजेच नुकसान झाले। आणि ते नुकसान किती झाले ते काढायचे आहे। तर नुकसान कसे काढणार? नुकसान म्हणजेच तोटा बरोबर गुंतवलेली रक्कम वजा उत्पन्न। किती रक्कम गुंतवली होती? 30,020 रुपये वजा उत्पन्न किती आहे? किती निघाले? 21,460 रुपये। यांची वजाबाकी काय येईल? रुपये 8,560। म्हणून श्री डिसोजा यांना रुपये 8,560 तोटा झाला। मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज डेक चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।